आज आपण खानदेशी स्टाईल शेवभाजी बनवणार आहोत। एकदम झणझणीत अशी शेवभाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण सुरुवातीला कांदा घेणार आहोत। एक 2 ते 3 कांदे घेणार आहेत आपण उभे चिरून। त्यानंतर आपण खोबरं घेणार आहोत। खोबरं पण आपण उभं चिरून घेणार आहोत, जेणेकरून ते फ्राय करायला सोपे जाईल। एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत आपण। नंतर अद्रकचे 2 ते 3 तुकडे घेणार आहोत आणि हिरवी कोथिंबीर घेणार आहोत। मसाल्यामध्ये हिरवी कोथिंबीर घातल्यानंतर चांगला स्वाद येतो। यानंतर आपण हा मसाला कढईमध्ये गरम तेल करून परतून घेणार आहोत। भाजून घेत असताना हा मसाला आधी आपण खोबरे भाजून घेऊ। एकदम असा रेडिश कलर झाल्यानंतर खोबरं आपण काढून घेणार आहोत। जितक्या जास्त प्रमाणात खोबऱ्याला कलर येईल तेवढा खोबऱ्याचा वास हा कमी होतो आणि टेस्ट छान लागते। त्यामुळे खोबरे चांगले आपण भाजून घेणार आहोत। खोबरं काढून घेतल्यानंतर ते आपण गार व्हायला ठेवू। त्यानंतर आपण कांदा परतून घेणार आहोत। कांदा परतताना त्याला गुलाबी शेड येईपर्यंत आपण त्याला परतून देणार आहोत। कांदा परतताना आपण तेल वगैरे जास्त काही ॲड करणार नाही। त्यामध्ये थोडंसं हळद ॲड करणार आहोत, कारण हळदीमुळे कांद्याला एक छानसा रंग येतो। नंतर अद्रक लसूणच्या पाकळ्या त्यामध्येच टाकून देणार आहोत, जेणेकरून त्याचा जो कच्चा स्मेल आहे तो कमी होऊन जाईल। हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये आपण हिरवी कोथिंबीर पण घालणार आहोत, म्हणजे भाजताना त्याचा पण थोडासा जो स्मेल असतो कच्चा स्मेल तो कमी होऊन जातो आणि वाटण खूप छान असं बनलं जातं। अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा खोबरं टाकणार आहोत, कारण खोबरं हे आपल्याला आधी बारीक पिसून घ्यायचं आहे। खोबऱ्याचं बारीक वाटण केल्यानंतर नंतर आपण कांदा अद्रक लसूण हे त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि ह्या सर्वांचं आपण बारीक असं मिश्रण करणार आहोत। याचं मिश्रण तयार करताना यामध्ये थोडं पाण्याचा यूज करायचा। आपण शेवभाजी बनवतोय तर आपण थोडी शेव या वाटणात टाकली तरी चालते, खूप छान अशी वाटणाला टेस्ट येते। यानंतर आपण आपले जे रेडीमेड मसाला आहे तो यूज करणार आहोत, ज्यामध्ये आपण पहिल्यांदा हळद घेणार आहोत। नंतर जो घरचा मसाला आहे तो घरचा मसाला घेणार आहे। त्यानंतर आपण धनेपूड घेणार आहोत। थोडी जास्त प्रमाणात धनेपूड घेतली तरी चालेल, टेस्ट खूप छान येते। नंतर आपण लाल तिखट यूज करणार आहोत। लाल तिखट तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्या। जास्त तिखट लागत असेल तर जास्त तिखट घ्या, कमी तिखट लागत असेल तर कमी घ्या। नंतर आपण किचन किंग मसाला घेणार आहोत। किचन किंग मसाला अगदी पाहिजे त्यात थोड्या प्रमाणात आपण यूज करणार। हे सर्व मसाले मी एका वाटीमध्ये काढून घेतले आहे, जेणेकरून मला ते तेलामध्ये फ्राय करता येईल। कढईमध्ये तेल करायला ठेवलं आहे। सर्व मसाले फ्राय करून घेतले आहे। यामध्ये जे आपण वाटण बनवलं आहे ते वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत। आधी सर्व हे मसाले कमी गॅसवर परतून घ्यायचे आहे। यानंतर आपण वाटण ॲड केलेलं आहे। वाटण ॲड झाल्यानंतर वाटण पण चांगल्या पद्धतीनं परतून घ्यायचं आहे। वाटणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण आपण परतत राहणार आहोत, तोपर्यंत याचा चांगला फ्राय करून घेणार आहोत। ज्यावेळेस वाटणाला चांगलं तेल सुटेल त्याच नंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। पहा वाटणाचा कलर चेंज होतोय, हे पहा छान प्रकारे वाटणाला असा तेल सुटलेला आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये आपण आता पाणी ॲड करणार आहोत। पाणी ॲड करताना आपण गरम पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून या वाटणाची चव जाणार नाही। गरम पाणी ॲड करायचं, गार पाणी कधीही भाजीत ॲड करू नका। आपण यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे। एक उकळी येऊन द्यायची, याला एकपेक्षा चांगली उकळी येऊन द्यायची आणि यानंतर आपण यामध्ये शेव ॲड केलेली आहे। जी आपण शेवभाजीची शेव आहे ती यामध्ये घालून याची भाजी बनवलेली आहे। पहा किती सुंदर अशी भाजी दिसते। एक उकळी येऊन द्यायची शेव घालून, जेणेकरून शेव पण कच्ची राहत नाही। आणि पहा किती छान अशी ही शेवभाजी तयार झालेली आहे। कमीत कमी साहित्यामध्ये ही शेवभाजी तयार झालेली आहे। एकदम चविष्ट अशी शेवभाजी असते ही। आपण चपाती भाकर किंवा भातासोबत याला खाऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।